झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांसाठी सरकारने एक योजना आणली, ती म्हणजे SRA. म्हणजे झोपडपट्ट्या तोडून त्या जागी घर देण्याचं वचन. पण या योजनेच्या आड सुरू आहे एक मोठा काळा बाजार. खोट्या नावाने घर वाटली जातात. ज्यांना खरंच हक्क आहे त्यांना काहीच मिळत नाही. बिल्डर, दलाल आणि काही राजकारणी मिळून लोकांच्या हक्काची घरं लुटतात. कोणी फॉर्म भरतं पण घर दुसऱ्यांना होतं. कोणी घर मिळवतं पण काही महिन्यात त्यांना हकललं जातं. सत्य दडवलं जातं आणि फसवणूक केली जाते. आज आपण हाच काळा बाजार समजून घेणार आहोत. सोप्या शब्दात खरी उदाहरणं देऊन. हा आहे SRAचा काळा चेहरा. ऐका, समजा आणि जागरूक व्हा. हा काळा बाजार नक्की ठरलेलाच आहे. अध्यक्षाची कमिटी गठन होती. मग याच्याकडे एवढा पैसा येतो कुठून एवढे मतदान विकत घेऊ शकतो? सरकार आणि डेव्हलपर झोपडपट्टी धारकांना असं वागवतो की जसं आम्ही तुम्हाला उपकारात घर दिलंय. उरलेली 80% जागा तू विकतोयस. विकून प्रॉफिटच कमवणार आहे. तो कोणले दान करायला आलेला नसतो. कोणी दान करत नाही. तो फक्त लोकांना उपकार दाखवतो. ती कमिटी असते ती उपकार दाखवते. आम्ही तुम्हाला मोफत घर दिलं. नमस्कार. मुंबई एक स्वप्न आहे. या स्वप्नामध्ये मुंबईला खूप साऱ्या झोपडपट्ट्या निर्माण झाल्यात या स्वप्नातूनच. आणि या स्वप्नातूनच एक आहे ना, झोपडपट्टीतून आलेला एक हिरा आहे. तो म्हणजे आपला माणूस. आपला माणूस म्हणजे संतोष पिंगळे. हा घाटकोपर मधील नावाजलेलं व्यक्तिमत्व आहे. चला तर जाणून घेऊया SRA प्रकल्प म्हणजे काय. नमस्कार संतोषजी. नमस्कार. आपण एक झोपडपट्टीतून आलेले आहेत. तर तुम्ही या झोपडपट्टीतल्या प्रवासातून हा SRA खूप जवळून बघितला. तर या SRA मधून तुम्ही काय शिकलात आणि हा SRA प्रकल्प सुरू कसा झाला? SRA प्रकल्पामध्ये म्हणजे मी जेव्हा माझं वय होतं त्यावेळेला 16 ते 17 वर्ष, तेव्हा आमच्याकडे हा प्रकल्प सुरुवात झाली. पण जेव्हा माझं वय 30-32 वर्षाचं झालं तेव्हा मला ते घर मिळालं. म्हणजे हा जो गॅप आहे ना, तो आमच्यासारख्या गरिबीतून आलेल्या लोकांसाठी फार महत्वाचा आणि पिकट काळ होतो. कारण झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प म्हणजे SRA, सरकारने ही स्कीम काढली. SRA, स्लम रिडेव्हलपमेंट ऑथॉरिटी. लोकांचा विकास करण्यासाठी, लोकांना एक चांगलं घर देण्यासाठी सरकारची योजना खरंच चांगली होती. पण या चांगल्या प्रकल्पामध्ये मलाई काढण्यासाठी जी लोक घुसली, त्यामुळे ह्या प्रकल्पाची वाट लागली आणि त्याचा आमच्या राहणीमानावरती परिणाम झाला. आणि आमच्या शालेय शिक्षण आणि आमच्या घरातील जी लहान मुलं यांच्यावरती याचा परिणाम करण्यासारखं खूप मोठं हे प्रकल्प होता. संतोषजी, तुम्ही म्हणताय की या प्रकल्पामध्ये जो तुमचा प्रवास झाला, ह्यात खूप सारा गॅप आला आणि ह्यात तुम्ही म्हणताय की काही लोकांनी मलाई खाण्यासाठी, म्हणजे तुम्ही हा मलाईचा अर्थ म्हणजे काय, लोकांना जनतेला काय सांगणार आहात? तुम्ही चांगला प्रश्न विचारलाय. मलाई ह्या SRA प्रकल्प म्हणजे अधिकारी, प्रशासनाचे अधिकारी प्लस ह्या ठिकाणचे राजकीय लोक यांच्यासाठी एक सोन्याची अंडी देणारी कोंबडी हा प्रकल्प होय, जी सरकारने स्कीम काढली. मी खरोखरच बाळासाहेब ठाकरे यांचं जे स्वप्न होतं लोकांना घर देण्याचं, त्याबद्दल मी ते खरोखर, आज ते आपल्यामध्ये हयात नाहीत, पण बाळासाहेबांनी जे स्वप्न पाहिलं होतं ते स्वप्न काही लोकांनी ते पूर्ण केलं.
पण काही लोकांनी ते स्वप्न, स्वतःचं स्वप्न कसं बनेल याचा प्रयत्न केला. या ठिकाणी मलाही तुम्ही जे म्हणताय ना, मलाही मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो, SRA आलं ना तर लोकांना असं वाटतं की आता आम्ही खूप मोठे होणार आहोत. आणि प्रकल्प राबवत असताना लोकांचा विकास हा बाजूला राहतो, पण जे हा प्रकल्प आणतात ना ते आणि ह्यांचे स्थानिक पुढारी यांच्यासाठी हा प्रकल्प म्हणजे त्यांच्यासाठी, त्यांच्या कुटुंबासाठी एक 7 पिढ्यांचं, मी तर म्हणतो 7 पिढ्यांचं पैसे जमा करण्याचं एक साधन, कंपनी तयार होते. बर संतोषजी, तुम्ही चांगले बोललात की स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी जी मराठी माणसांसाठी आणि गोरगरिबांसाठी हा SRA प्रकल्प राबवला, खूप अतिशय सुंदर गोष्ट आहे आणि मराठी माणसांसाठी भविष्याची गोष्ट चांगली आहे. चला तर मग आपण एक दुसऱ्या प्रश्नाकडे वळूया. या योजनेत कोण पात्र ठरतं? या योजनेमध्ये पूर्वी जेव्हा ही स्कीम आणली, जेव्हा बाळासाहेब ठाकरे यांचं सरकार होतं शिवशाहीचं, त्यावेळी ह्या योजनेचं नाव होतं शिवशाही प्रकल्प. त्यानंतर ह्या प्रकल्पाचं नाव आलं झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प. ह्यामध्ये पूर्वी कायदा होता 1995चा. 1995 मध्ये ज्यांची घरं आहेत किंवा त्यांच्याकडे लाईट बिल्स आणि फोटोपास म्हणजे झोपडपट्टीची पावत्या या 95 पर्यंत ज्यांची घरं होती त्यांना पहिले मिळत होतं. त्यानंतर सरकारने त्याच्यामध्ये बदल केला. 95 नंतर 2000चा कायदा आला. 2000 मध्ये ज्यांचे पुरावे आहेत त्यांना घर मिळत होते, पात्र ठरत होते. आत्ताच्या काळामध्ये 2011 पर्यंत ज्यांचे पुरावे आहेत, परंतु त्यामध्ये पण सरकारने अट घातली की 2000 ते 2011 पर्यंत ज्यांचे पुरावे असतील त्यांना आम्ही सशुल्क, म्हणजे त्या सशुल्क म्हणजे त्यांनी अमाऊंट ठरवली 2.5 लाख रुपये, ते भरल्यानंतर त्यांची घरं पात्र होतात. पात्रतेसाठी त्यांना आता त्यांचं लाईट बिल असणं महत्वाचं आहे, त्यांच्यासाठी झोपडपट्टी गणना पावती असणं महत्वाचं आहे. हे 2 पुरावे त्यांच्यासाठी, हे त्याच्या ठिकाणी जे रेसिडेन्स आहेत घरासाठी आणि जे कमर्शियल आहेत, जे झोपड्या कमर्शियल आहेत, दुकान आहे, दुकानासाठी 2000चाच कायदा आहे. त्यांच्या दुकानासाठी गुमास्ता लायसन्स आणि कमर्शियल लाईट बिल हे असणं त्याच्याकडे आहे, तो ह्या स्कीमसाठी पात्र ठरू शकतो. अच्छा, जसं तुमच्या म्हणण्याच्या हिशोबाने या स्कीम मध्ये पात्रता ठरण्यासाठी काही कागदपत्रे लागतात. ह्या कागदपत्रासाठी काही स्थानिक कार्यकर्ते असो, काही स्थानिक लीडर असो किंवा काही कर्मचारी असो, ह्यात काही पैशाचा घेवाणदेवाण होतो? 100%. झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प याच्यामध्ये भ्रष्टाचार झाल्याशिवाय आणि केल्याशिवाय हा प्रकल्प पूर्णच होत नाही. ह्यामध्ये गोरगरिबांना एवढं घडवलं जातं, त्यांच्याकडे पुरावे नसतील तर ते बनवून देतो. बनवून देतो म्हणजे इथे फसवणूक झालीच ना. बनवून देण्यासाठी पैशाची मागणी केली जाते की 1 लाख रुपये द्या, तुम्हाला पात्र करतो, तुमचे हे पुरावे बनवतो. म्हणजे तुम्ही सरकारची फसवणूक इथूनच सुरुवात होते. अच्छा, तर मी दुसऱ्या प्रश्नाकडे वळतो. तुमच्या घर मिळण्यासाठी अर्ज कसा करायचा आणि प्रक्रिया काय आहे? बघा, तुम्ही घर मिळवण्याच्या प्रश्नाच्या तत्पूर्वी तुम्हाला मी सांगतो की ही स्कीम पहिली आपण समजून घेतली पाहिजे. ह्या स्कीम मध्ये पहिल्यांदा लागतं की आपण कोणत्या जागेवर ही स्कीम राबवत आहोत. आज मुंबईमध्ये अनेक झोपडपट्ट्या या काही सरकारी जागेवर आहेत, काही खाजगी जागेवर आहेत. आता सरकारी जागा म्हटलं तर अनेक प्रकारच्या सरकारी जागा आहेत. BMCच्या आहेत, म्हाडाच्या आहेत, कलेक्टरच्या आहेत. त्या ऑथॉरिटीची परवानगी हा प्रकल्प करण्यापूर्वी लागते. जर खाजगी जागा असेल तर खाजगी मालकाची NOC त्यांची नागरिक परवानगी लागते, तेव्हा हा प्रकल्प पुढे जाऊ शकतो. त्यामध्ये आणि हे स्कीम राबवत असताना सर्वप्रथम तिथल्या झोपडपट्टी धारकांनी एकत्र येऊन एक संस्था स्थापन करावी लागते. त्या संस्थेमध्ये त्यांना त्यांची कमिटी बनवावी लागते. म्हणजे आज या ठिकाणी आपण असं म्हणून चालू की एका ठिकाणी 500 घरांचा आपल्याला प्रकल्प करायचा आहे, तर 500 जणांनी मिळून त्यांची कमिटी बनवायची असते. ते 500 लोक ह्या कमिटीला अधिकार देतात, त्याच्या पुढचा जो निर्णय आहे ते ती कमिटी घेते आणि अशा प्रकारे या प्रकल्पाची सुरुवात होते. कमिटी गठन करण्याचं काम कोण करतं?
कमिटी गठन करण्याचं काम हे झोपडपट्टी ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणची लोक एक एजीएम घेतात, एक सभा घेतात. साधारण सभा बोलवावी लागते की बाबा ह्या ठिकाणी आपल्याला असा प्रकल्प करायचा आहे आणि या प्रकल्पामध्ये आपल्याला एक कमिटी बनवायची आहे. ती गठन करण्याचं काम ते झोपडपट्टी धारक करतात. त्या ठिकाणी एक सभा एजीएम लावली जाते. त्याच्यामध्ये त्या ठिकाणी ते ठरवलं त्यांचा अध्यक्ष कोण, सेक्रेटरी कोण, कमिटी कोण, त्या संस्थेला एक नाव दिलं जातं आणि नंतर त्यांचे पदाधिकारी निवडले जातात. म्हणजे हे कमिटी गठन करताना जसं इलेक्शन मध्ये हा काळा बाजार चाललेला असतो तसं हे झोपडपट्टी वासियांमध्ये ही इलेक्शन जो कमिटीतून अध्यक्ष निवडायचा आहे त्यातही काळा बाजार असतो का? 100% असतो. ज्याच्याकडे ज्याची लोक जास्त याच्यामध्ये या प्रकल्पामध्ये, तर समजा मला एखाद्या सोसायटीचा अध्यक्ष बनायचं असेल तर माझ्या बरोबर त्या 500 मधली कमी 300 घरं माझ्यामधून राहिली पाहिजेत. आता तुम्ही मला सांगतो, ग्रामपंचायतीमध्ये निवडणूक लढत असताना, सरपंच निवडणूक लढत असताना एखाद्या वाडीमधल्या लोकांना विकत घ्यायला लागतो. म्हणजे विचार करा, या प्रकल्पामध्ये 300 लोकांना विकत घ्यावं लागेल ना, तेव्हा त्यांना मतदान होईल ना. आम्ही ज्या ठिकाणी जातो त्या ठिकाणच्या एका सोसायटीमध्ये अध्यक्ष बनण्यासाठी, मी आज कोणाचं नाव घेऊ शकत नाही, नाव इच्छित पण नाही, कारण मला कोणाचं नाव घेऊन मोठं पण नाही करायचं. अध्यक्ष बनण्यासाठी, मतदान घेण्यासाठी बिअर बार मध्ये बसावं लागलं आणि मग मतदान झालं. म्हणजे मतं विकत घ्यावीच लागतात. म्हणजे हा काळा बाजार नक्की ठरलेलाच आहे. 100%. अच्छा, बरं, ह्या अध्यक्षाकडे हे निवडून येण्यासाठी हा एक झोपडपट्टी मधून आलेला व्यक्ती आहे, अध्यक्ष जी कमिटी गठन होती, मग याच्याकडे एवढा पैसा येतो कुठून जेवढे एवढे मतदान विकत घेऊ शकतो? मी आज खरोखरच सांगतो याच्यामध्ये की पैसा येतो कुठून. मुंबईमध्ये जेवढे SRA प्रकल्प झाले ना, मी तुम्हाला बरोबर घेऊन चालतो. त्याचा अध्यक्ष, हा प्रकल्प होण्याचा अध्यक्षाची परिस्थिती आणि आता प्रकल्प अध्यक्षाची परिस्थिती तुम्ही बघा. त्याच्याकडे काही नव्हतं ना, आज तो गब्बर झालेला आहे. आणि त्याच्याकडे पैसे, तुम्ही प्रश्न, पैसे येतात कुठून, तर तो जो विकसक आणतो, म्हणजे जी सोसायटी बनल्यानंतर जो डेव्हलपर येतो, तो डेव्हलपर हा तिथे पैसे पुरवतो. तू लोकांची एकजूट कर, लोकांना लागणार ते काही पैसे ते मी देतो आणि आपण हा प्रकल्प पुढे नेऊ. याच्यामध्ये विकासकाचाही फायदा आहे. आज मुंबईमध्ये कोणीही फुकट घर द्यायला आलेलं नाही. हा प्रकल्प, ही स्कीमच लोकांना मोफत घर देणार आहे. पण मोफत कोणी देत नाही. 100% जागेपैकी आज ही आडवी झोपडपट्टी असते, 500 घर आहेत ना, त्याच्यामध्ये फक्त 500 घरांच्या जागेमध्ये फक्त 20% जागेवरती तुम्हाला घर दिलं जातं. ते सुद्धा आडवी झोपडपट्टी, उभी झोपडपट्टी केली जाते. कोणी विचार केला की त्यांना काय सुखसुविधा मिळते? कोणी विचार करत नाही. स्कीम करण्यापूर्वी तुम्हाला त्या लोक, विकासक आणि ती कमिटी आहे ना, खूप मोठमोठे आश्वासन देतं, खूप मोठमोठे स्वप्न दाखवतं, पण ते स्वप्न कधीच पूर्ण होत नाही. तुम्हाला हे देऊ, ते देऊ, कोणीही पूर्ण करत नाही. 100% हा प्रकल्प कधीच पूर्ण होत नाही. म्हणजे एसआरए प्रकल्पामध्ये ही खरोखर जनतेची एक फसवणूकच मानली गेली पाहिजे. 100% जनतेची फसवणूक होते. सरकार आणि डेव्हलपर झोपडपट्टी धारकांना असं दाखवतो की जसं आम्ही तुम्हाला उपकारात घर दिलंय. अरे पण आमच्या जमिनीवरती तू इमारत बनवणार आहेस, उरलेली 80% जागा तू विकतोयस, विकून प्रॉफिटच कमवणार आहे. तू कुठले दान करायला आलेला नसतो, कोणी दान करत नाही. तो फक्त लोकांना उपकार दाखवतो. ती कमिटी असते ती उपकार दाखवते, आम्ही तुम्हाला मोफत घर दिलं. अरे पण ती घर ते ठिकाणी आम्ही होतो म्हणून तू मोफत देऊ शकला ना. आणि मोफत देताना सुद्धा ही स्कीम कधीच टाइम पिरियड मध्ये पूर्ण होत नाही. या स्कीमला जे आम्ही भरडले गेलो एवढी वर्ष, आम्हाला पण सांगितलं गेलं होतं की 5 वर्षात घर मिळेल, पण आमचा प्रकल्प होता 20 ते 25 वर्ष गेली. आजही आमच्या बाजूला प्रकल्प चालू आहे, ते लोकांना अजूनही घरं मिळालेली नाहीये. त्यामुळे रखडणारा हा प्रकल्प, रखडलेला प्रकल्प असतात हे लोक सगळं. संतोषजी, जेव्हा हा प्रकल्प आला, तुमच्या एक पर्सनल टॉपिक वरती बोलतो, तेव्हा तुम्हाला मुलगा होता? नाही. आणि या प्रकल्प पूर्ण झालाय तर तुमचा आज मुलगा किती वर्षाचा आहे? माझा मुलगा 18 वर्षाचा आहे. तुम्ही एक चांगला म्हणजे भावनिक प्रश्न विचारला. बघा,
आज मुंबईमध्ये ज्या झोपडपट्ट्या असतात त्या झोपडपट्ट्यामध्ये ही मुंबई आहे, मराठी माणसाची मी अगोदर की मराठी माणसासाठी हा प्रकल्प मुंबई ते मराठी आहे. या मुंबईमध्ये एकत्रित कुटुंब पद्धत आहे. आज एका घरामध्ये 2-2 फॅमिली एकत्र राहतात आणि झोपडपट्टीमध्ये माणूस एकावर एक म्हणजे 1+1 करून राहतो. खाली छोटा भाऊ राहतो, वरती मोठा भाऊ राहतो. पण जेव्हा हा प्रकल्प होतो ना तेव्हा त्याला जागा किती मिळते? आत्ताच्या महिन्यासाठी 270, 1 बेडरूम आणि 1 हॉल. मला सांगा आजच्या ह्या फास्ट जीवनामध्ये 2 कुटुंब एकत्र राहतात का? नाही राहत, कारण जमतच नाहीये. त्यामुळे एक कुटुंब आपलं ऑटोमॅटिकली मुंबईच्या बाहेर फेकलं जातं. आज म्हणतात नाही लोक, मराठी लोक बदलापूर जात आहेत, कल्याण जात आहेत, मुंबईच्या का? ह्या प्रकल्पामुळे. ह्या प्रकल्पामध्ये जे स्क्वेअर फूट दिलं जातं ना ते चुकीचं आहे. बरं, मला आता तुमच्या ह्या बोलण्यातून असं जाणवतंय तुम्ही एक जॉईंट फॅमिली मधून आहात. जेव्हा हा प्रकल्प आला तेव्हा तुमची जॉईंट फॅमिली होती? हो, जॉईंट फॅमिली होती. किती तरी तुमच्या जॉईंट फॅमिली मध्ये किती संख्या होती तुमची? आम्ही 4 भाऊ, त्यांच्या पत्नी, आमचे आई वडील, त्यावेळेला आमच्या 2 भावांची लग्न झाली होती, त्यांची 2-2 मुलं. म्हणजे कमीत कमी आमचं कुटुंब 16-17 लोकांचं कुटुंब होतं. पण आमचं मग सांगितल्याप्रमाणे 1+1 घर होतं म्हणून आम्ही सांभाळू शकलो होतो. त्याच्यामध्ये राहत होतो, सुखी आनंद गोविंदाने राहत होतो. मग काही असं ऐकण्यामध्ये आहे की SRM मध्ये काही खाली घराला नंबर पडलेला असतो आणि वरतीही पडलेला असतो, असं काही तुमचं नाही ना? नाही, तसं काही नाही की नंबर. बघा काय होतं की काही ठिकाणी हा प्रकार होतो. का होतो की कोणी विरोध करू नये. मी तुम्हाला समजा एखाद्या माणसाला मला माझा नंबर आहे टाक, तर टाकला जातो फक्त दाखवण्यापुरता किंवा तो नंबर टाकला, तो विरोध करत नाही. कारण विरोध नंबर न पडल्यामुळे लोक विरोध करतात आणि ही स्कीम ही रखडली जाते म्हणून ते नंबर टाकतात, पण तो नंबर फेक नंबर असतो. मग हा नंबर टाकून देतो कोण? नंबर टाकतं कोण? ही कमिटी आणि बिल्डरचे काही लोक. अधिकारी नंबर टाकत नाही. फक्त लोकांना मॅनेज करण्यासाठी, त्यांना समजावण्यासाठी फक्त हे नंबर टाकलेले असतात. मग ही खरोखर जनतेची एक फसवणूक आहे. आणि याच्यामध्ये तुमच्या बोलण्यातून आढळून येतंय की कमिटी असो की बिल्डर असो किंवा एक शासकीय अधिकारी असो, हे सगळं साठलोटच ठरलेलं दिसतंय. 100% साठलोटच असतं. 101% सांगतो साठलोटच असतं. कारण ह्याच्यामध्ये फायदा हा झोपडीधारकांना होत नाही, तर विकासक, कमिटी ह्या लोकांनाच होत असतो. आणि याच्यामध्ये साठलोट केल्याशिवाय ही स्कीम ही लोक राबवू शकत नाही. बरं, तुमच्या ह्या सगळ्या बोलण्यातून एक दिसतंय की ह्या SRA प्रकल्प राबवताना हा बिल्डर हा किती पात्रतेचा असावा? मी तर सांगतो की SRA प्रकल्प राबवत असताना बिल्डरची फायनान्शियल, त्याच्याकडे किती पैसे आहेत किंवा तो, आणि मुंबईमध्ये कुठे कुठे प्रकल्प राबवले याची पहिली माहिती घेतली पाहिजे. असे ह्या मुंबईमध्ये ज्यांनी चाळ बांधली, म्हणजे झोपडपट्टीमध्ये डबल मॅनेज काम केलं, असे पण बिल्डर झालेले. आणि एक बिल्डर दलाल असतात. हे फक्त काय करतात माहिती आहे काय? सगळा प्रकल्प तयार करतात, त्या फाईलला जो खर्च झालेला असतो तो समोरच्याला विकून टाकतात. या मैंने इतना खर्चा किया, इतना दो. ही दलाली आहे. ही दलाली नाही, दलदल आहे. आणि झोपडपट्टी धारकांना माहिती पण नसतं की आम्ही कुणाकडे ते विकलो गेलोय. जेव्हा तिकडून लोक येतात तेव्हा कळतं की आम्हाला विकलं गेलेलं आहे. आणि छोटी छोटी लोक झोपडपट्टी धारकांचा सौदा करतात, विकून टाकतात. झोपडपट्टी पुनर्वसन करत असताना विकासकाची कॅपॅसिटी काय, त्याने कुठे इमारत बांधली आहे, त्या लोकांकडे भेटून, एखादा डेव्हलपर आला, तुम्ही सांगितलं की मी या ठिकाणी बांधलंय, तर तिथल्या लोकांना भेटून त्याची माहिती लोकांनी घेतली पाहिजे की याने लोकांना किती दिवसामध्ये दिलं, कशा प्रकारे दिलं, तिकडची लोक खुश आहेत की नाही, हे सगळं बघून आपण पुढे गेलो पाहिजे. मग ही SRA प्रकल्पासाठी रहिवाशांची सहमती असते का? 100% असावी लागते. सहमती असल्याशिवाय प्रकल्प पुढे जाऊ शकत नाही.
मग या सहमती SRA ची सहमती असती जेव्हा म्हणजे रहिवाशांची, मग या बिल्डर याची नेमणूक कोण करतं? पहिल्यांदा मी मगाशी जसं सांगितलं आपल्या मागच्या प्रश्नामध्ये की ही एक जनरल सभा घ्यावी लागते. जनरल सभा घेतल्यानंतर मिनिट्स घेतल्यानंतर विकासकाची नेमणूक त्याच सभेमध्ये नेमणूक केली जाते. जी आपण पहिली कमिटी बनवतो ती कमिटी सांगते की अमुक अमुक विकासक आपल्याकडे आलेला आहे आणि तो आपल्याला या गोष्टी देणार आहे. या गोष्टी दिल्यानंतर ह्याच्यामध्ये ना मी तुम्हाला सांगतो बघा, एक आतली गोष्ट सांगतो की जेव्हा ही AGM लागते ना त्यावेळेला त्या हॉलच्या बाहेर एक मस्टर ठेवलेलं असतं. मस्टर उपस्थित जे येतात त्यांना तिथे नाव नंबरनी सही करायला होतात. त्या मस्टरच्या अगोदर 4 पानं मोकळे असतात, पण झोपडपट्टी धारकामधला एकही जण विचारत नाही की हे पान का खाली ठेवलंय. मी तुम्हाला आज सांगतो ते पान का खाली ठेवलं जातं माहितीये? त्या 4 पानावरती त्यांना जे पाहिजे ते लिहिलं जातं की एवढे सभासद उपस्थित होते, यांना आम्ही एवढे स्क्वेअर फीट देणार आहोत, या ठिकाणी असं ठरलेलं आहे सगळं. आणि ह्या सगळ्या लोकांची ह्या गोष्टीला मान्यता आहे. म्हणून पाठच्या तुम्ही ज्या एंट्रीच्या सह्या म्हणजे प्रवेश करताना सह्या करता ना त्या सह्या एवढ्या लोकांनी आम्हाला मान्यता दिलेली आहे. त्या सभेमध्ये जी कमिटी आहे ना ती बिल्डरला पुढे की हा विकासक आहे आपल्याला एवढं देणार आहे. अशा प्रकारे हा प्रकल्प पुढे जातो. अच्छा, हे तुम्ही म्हणताय ही AGM लागल्यानंतर ह्या SRA प्रकल्पासाठी किती कालावधी लागतो? सरकारचा कालावधी ऑफिशियल कालावधी सांगतो 18 महिन्यामध्ये तुम्हाला तुमची घरं तोडून तुम्हाला बांधून दिली पाहिजे. आम्ही बघितलं 18 महिन्याची 18 वर्ष आमच्याकडे झालेली आहेत. आमची आजची एक पिढी गेलेली. सरकारचे नियम 18 महिने पण टाइम बॉन्ड नाही. याच्यामध्ये विकासक काही लोकांना फूस लावून त्याच्यामध्ये तक्रार करायला लावतात, या प्रकल्पाच्या विरोधात जायला लावतात. तक्रारी केल्यानंतर अधिकारी काम थांबवतो आणि मग हे पुढे पुढे प्रकरण वाढत जातं. म्हणजे ह्या प्रकल्पामध्ये म्हणजे झगडे लावण्याचं काम बी विकासक करत असतो आणि शत्रूला मित्र बनवण्याचं बी काम विकासकच करत असतो का? 100% साहेब. SRA प्रकल्पामध्ये विकासक आहे ना, विकासक भावाभावामध्ये भांडणं लावतो, शेजाऱ्यामध्ये भांडणं लावतो. इंग्रजांची नीती होती तोडं फोडं राज्य करो. SRA प्रकल्पामध्ये हेच केलं जातं. वेगवेगळे गट बनवले जातात, एका गटाला आपल्याकडे ठेवलं जातं आणि दुसऱ्या गटाला बाहेर ठेवलं जातं. आणि भांडणं लावूनच विकासक त्याचं काम साधून घेत असतो. कारण याच्यामध्ये आहे ना SRAचा एक नियम आहे, 70% मेजॉरिटी पाहिजे. काही लोकांना आमिष देऊन, काही लोकांना पैसे देऊन, काही लोकांना तोंडी आश्वासन देऊन 75% मेजॉरिटी केली जाते. 25% की ज्यांना या प्रकल्पावर काही लोकांसाठी करायचं असतं त्या 25% लोकांना ऑटोमॅटिक बाजूला केलं जातं. 25% मधला मी पण होतो. माझ्या प्रकल्पामध्ये पण मला विरोधक त्यावेळेला घोषित केलं होतं. पण माझी जी मागणी होती ती माझी वैयक्तिक नव्हती. त्या प्रकल्पामध्ये जी लोकांना माहिती पाहिजे होती ती माहिती घेण्यासाठीच आम्ही लढत होतो आणि आजही आम्ही लढतच आहोत. संतोषजी, तुमच्या आता बोलण्यातून ह्या उत्तरामधून एक असं जाणवतंय की तुम्ही कुठल्या प्रकल्पाशी आता जुळून आहात का? हो, मी जिथे राहतोय सध्या ती SRA प्रकल्पामधूनच घर मिळालेलं आहे. आमच्या वडिलांचं तिथे घर होतं त्यामुळे आम्हाला तिथे घर मिळालं आहे. त्या प्रकल्पाशी मी निगडीत आहे. त्या प्रकल्पामध्येच आत्ताच प्रकल्पाला खूप उशीर झालेला आहे, पण आज विकासकांनी घर दिलेलं आहे. आणि त्या प्रकल्पाला चांगलं होण्यासाठीच आम्ही आजपर्यंत लढलोय. विकासकाने आज आम्हाला चांगली घरं दिलेली आहेत, नो डाऊट, त्याबद्दल काहीच प्रश्न नाही. लोक आम्हाला घरं चांगली मिळालेली आहेत. तर व्यवस्थित मुंबईमध्ये झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पामधला सगळ्यात चांगला प्रकल्प मी तर म्हणेल की तोच आहे. जे नीलम फायनान्स आहे, नीलम डेव्हलपर, त्यांनी एक चांगला प्रकल्प तिथे केलेला आहे. आणि उत्तम उदाहरण मुंबईमध्ये इतर प्रकल्पामधून एक चांगला विकासक म्हणून त्यांनी ते तिथे चांगलं घर बांधून आम्हाला दिले. मग तुम्ही आता विकासकाची एवढी तारीफ करताय, मग ही
एजीएम मधून कमिटी गठन झाली त्याचा विरोध का तुम्हाला? कसं असतं की त्या एजीएम मध्ये ह्या लोकांनी काही नियम ठरवलेले असतात की ज्याचं घर तोच त्या एजीएमला उपस्थित राहू शकतो, हा नियम आहे. मला सांगा, आपल्या झोपडपट्टीमध्ये 100 घरांमध्ये प्रश्न विचारण्याची ताकद किती लोकांमध्ये असते? नगण्य लोकांमध्ये असते. आणि जे प्रश्न विचारतात त्याच लोकांना जाणीवपूर्वक बाहेर ठेवलं जातं. कारण कमिटीला प्रश्न विचारणारे कोण नको. ते जे म्हणतील, त्यांनी जर म्हटलं ना बैल दूध देतो, तर बाकीच्यांनी बैल दूध देतो म्हटलं पाहिजे. ते एखाद्याने जर म्हटलं की नाही, तर तो पुन्हा एजीएमला येऊ शकत नाही. असं आमच्याबरोबर घडलेलं आहे ना. आज आम्ही राहतो त्या ठिकाणी अनेक प्रकल्प चालू आहेत, 2, 3 आणि आता एक सरकारचा प्रकल्प आलेला आहे, MMRD आणि SRA. म्हणजे सरकारचा प्रकल्प, तुम्ही तर म्हणताय की तुमचा प्रकल्प पूर्ण झालाय, मग आता नवीन कुठला प्रकल्प आलाय असं म्हणताय? आमचाच प्रकल्प जो आहे त्याच्या बाजूला 2-3 सोसायट्या होत्या, आदर्श, श्रीप्रेरणा आणि नालंदा, नीलम डेव्हलपरच्याच होत्या. 20 वर्ष त्यांनी लावली म्हणून एका राजकीय माणसाने त्यांच्या राजकीय पक्षात सरकार आल्यानंतर त्या ठिकाणी त्याला काढून अख्खा पूर्ण विभाग सरकार करणार म्हणून एक नवीन प्रकल्प आणलेला आहे. पण त्या प्रकल्पाची दिशा आजही आम्हाला कळलेली नाही. तो प्रकल्प होणार की नाही होणार. कालच कोर्टामध्ये काही पिटिशनच्या बाबतीत निर्णय आलेला आहे. तर त्याच्यामध्ये जे मला माहिती पडलेलं आहे त्याच्यामध्ये सरकारने, हायकोर्टाने विकासकावर कारवाई का केली SRAने याची विचारणा केलेली आहे. त्याचा निर्णय 11 जुलैला त्याची हिअरिंग आहे. पुढे कळेल काय आहे ते. म्हणजे तुम्ही म्हणता आता काही 3 कमिट्याचे नाव घेतले आणि त्या 3 कमिटीला तुमचा जो नीलम करून विकासक आहे तो डेव्हलप करणार होता, आणि म्हणजे सरकारी यंत्रणा किंवा सरकार विरोधी तो विकासक नाही ना? बघा, सरकारी विरोध तुम्ही कसं काय म्हणता? कारण सरकारची योजना त्यांनी एक पूर्ण करून दाखवली ना. सरकारची योजना होती ना, ती काय प्रायव्हेट योजना नव्हती. मग सरकार विरोधी तुम्ही कसं काय म्हणता? सरकार विरोधी नाही. तर त्या ठिकाणी त्याला तेवढा वेळ का लागला याचं उत्तर शोधलं पाहिजे. ते कोण शोधत नाही. कुणामुळे लागला हे शोधत नाही. फक्त त्या विकासावर खापर फोडलं जातं की त्यांनी वेळ लावला, पण का लावला, कुणामुळे लागला, कशामुळे लागला, आणि त्याच्यावरती किती लोक मोठी झाली याचा शोध जनतेने घेतला पाहिजे. आणि मग कळेल की सरकारला विरोध आहे का प्रकल्पाला विरोध होता. बरं संतोषजी, एक अजून प्रश्न विचारतो तुम्हाला. ह्या SRA मध्ये खोट्या रहिवाशांचा समावेश असतो का? मुंबईमधल्या 90% प्रकल्पामध्ये खोटी लोक घुसवली जातात. हे जे मगाशी आपण चर्चा केली ना कमिटी, हीच कमिटी सगळ्यात चोर असते. हीच लोक खोटी लोक घुसवतात याचे रिलेटिव्ह. आज मुंबईमधल्या प्रत्येक प्रकल्पामध्ये ज्या ज्या ठिकाणी झोपडपट्टीनुसार प्रकल्प झाला ना, तिकडच्या कमिटीच्या लोकांची नावं काढा आणि त्यांच्या नातेवाईकांची घरं शोधा. 100% प्रत्येक प्रकल्पामध्ये त्या कमिटीच्या नातेवाईकांची 1-1, 2-2 घर आहेत. हीच घुसखोरी केली जाते. आणि म्हणून, आणि ते जेव्हा घुसखोरी करतात ना, आणि तेव्हा आम्हाला कळतं, म्हणजे माझ्यासारखं एखाद्याला कळतं की बाबा ह्या माणसाचं इथं घर नव्हतं, त्याचं नाव कसं कळलंय, त्याच्यावरती आम्ही जेव्हा तक्रार करतो ना तेव्हा आम्हाला विलन बनवलं जातं की हे तक्रारदार यांच्यामुळे प्रकल्प उशीर झाला. आणि घुसखोरी अशी केली जाते. आणि याच्यामध्ये अधिकारी समाविष्ट असतात. ना, तुम्ही अधिकारी काही करत नाही. ते एक म्हण आहे की मांजर दूध पितं तेव्हा तिला डोळे मिटून दूध पितं, तेव्हा तिला काय वाटतं की मला कोण बघत नाहीये. अधिकारी पण असं असतं, डोळ्यावर पट्टी बांधतात. आणि हा जो भ्रष्टाचार चालतो त्याच्यामध्ये हे समावेश असतात. म्हणजे तुमच्या मते मांजर आणि अधिकारी या दोघांची भूमिका एकच आहे का? 100%. दूध पितात ना, मलाही म्हणतात, मलाही मगाशी मलाही ही दुधावरची मलाही आहे ती.
अच्छा, ह्या मलाईचा स्वाद तुम्ही कधी घेतला का? कसं आहे आता, हा प्रश्न तुम्ही जो विचारलाय ना, मलाईचा स्वाद, अहो त्या मलाई, त्या दुधावरती मलाई कधी येऊच नाही म्हणून आम्ही प्रयत्न करत होतो ना, म्हणून आम्हाला विरोधक ठरवत होते. जर आम्ही मलाई घेतली असती तर आज आम्ही एवढे छाती ठोकून तुमच्या समोर उत्तर देऊ शकलो नसतो. बरोबर. कारण जो भ्रष्टाचार करतो ना तो उत्तर देत नाही. मला तुम्ही कुठेही बसवा, कुठल्याही चॅनलवरती, कुठल्याही, मी आज जे बेधडक बोलतोय ते उद्याही बोलत राहणार आहे. बर, तुमच्या बोलण्यातून आम्ही तुमच्या विरोधकालाच कधी बोलवलं आणि तुमच्या विरोधामध्येच त्यांनी गुणगान गाणं चालू केलं, तर तुम्ही त्याला उत्तर म्हणून काय देणार? मी तर तुमच्या माध्यमातून तुम्हाला आज सांगतो, तुम्ही आता 2 तासामध्ये जॉईंट डेबिट लावा, समोरासमोर 1 to 1, दूध का दूध, पाणी का पाणी, तेव्हाच होईल. मग तुमचा विरोधक तुमच्याबरोबर डिबेट करायला तयार होईल? तो जर तयार असेल, त्याला जर भीती वाटत नसेल, त्यांनी माझ्याबरोबर बसावं. मला तर कोणाचीच भीती नाही, मी कोणाबरोबरही बसायला तयार आहे, प्रत्येक प्रश्नाला उत्तर द्यायला तयार आहे. तुम्ही प्रश्न विचारा, मी उत्तर देतो, तुम्ही त्यांना विचारा, उत्तर देतो, त्यांनी मला मी त्यांना विचारते, दूध का दूध, पाणी का पाणी, दुधावरची मलाई, स्पष्ट होईल. ठीक आहे, आम्ही प्रयत्न करू. तुमचे विरोधक आणि तुम्ही खरोखर मलाई कोण खाणार आहे तर कळून येईल 100%. बर संतोषजी, SRV प्रकल्प म्हणजे केवळ बिल्डरचा फायदा आहे का? 110% बिल्डरचा फायदा आहे. का सांगतो? कारण हा SRV प्रकल्प राबवत असताना ह्यांना सबसिडी मिळते. SRV प्रकल्प राबवत असताना झोपडपट्टी धारकांना जे घर बनवून देतात ना, त्यांना जे मटेरियल लागतं, समजा मी एक एक्झाम्पल सांगतो की एक गोणी समजा सिमेंटची 300 रुपयाची आहे, सरकारी सबसिडीमध्ये ती त्याला 150 रुपयाला मिळते. पण त्या सबसिडीमध्ये तो झोपडपट्टी धारकांच्या इमारत बनवतो, पण त्याचबरोबर त्याला जी विकायची इमारत आहे ना त्याच सबसिडीमध्ये बनवतो. म्हणजे विचार करा की ह्याला जर 100 गोणी लागणार आहेत झोपडपट्टी धारकांना इमारत बनवायला, तर तो 1000 गोण्या त्यात मागवतो. म्हणजे त्याचा जो बांधकाम खर्च आहे ना तो त्याच्यातून निघतो, आणि त्याला जे बांधकाम खर्च काढून जे विकायचं आहे ना ते त्याला फुकटच, त्याला जसं तो सांगतो ना की आम्ही सरकारला फुकट बनवून देतो, तर तो विकायला पण स्वतःची फुकटच बनवतो. म्हणून तुम्ही जे म्हणतो की कोणी इथे फुकट द्यायला आलेला नाही, कोणी विकासक असू द्या, कोणी छातीटोक म्हणून द्या, आम्ही लोकांना फुकट दिली, फुकट नाही, त्या फुकटावरती यांनी ती मलाई खाल्लेली असते, त्या सबसिडीवरती. म्हणजे जो बिल्डर विकासक जो आहे तो जो त्याची सेलेबल बिल्डिंग बनवतो तो ह्या जनतेचाच पैसा आणि या सरकारचाच पैसा असं आहे म्हटलं जातं का? बरोबर आहे, 101%. मी मगाशी बोललो सबसिडी, त्या सबसिडीच्या माध्यमातूनच सगळं करावं लागतं. याच्यामध्ये पण एक नियम आहे, हा प्रकल्प करत असताना पहिल्यांदा लोकांना बनवून दिल्यानंतर, म्हणजे ज्या झोपडीधारकांच्या स्कीम मध्ये झोपडीधारकांवर स्कीम राबवली जाते त्यांना घर दिल्यानंतर, ती सगळी लोक घरात गेल्यानंतर विकासकाने त्याचे विक्रीसाठी घर बनवायच्या या योजनेला सुरुवात करायची असते. पण मगाशी म्हटलं की अधिकारी डोळ्यावर पट्टी बांधून दूध पितात ना, तसं अधिकारी जर दुर्लक्ष करतात आणि विकासक ही इमारत एकत्र बनवतो आणि लोकांची घरं रखडतात आणि विकासकाला त्या सबसिडीमधून घर बनवता येतात. नियम तसा आहे की पहिलं झोपडपट्टी धारकांना घरं बनवून द्या, ती आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला पुढची परवानगी मिळते. पण अधिकारी भ्रष्टाचारामध्ये भ्रष्ट होऊन ह्या नियमाला ढावलतात आणि विकासकाला परवानगी देत जातात. आमच्या काही बघण्याच्या दृष्टिकोनातून काही म्हणजे मुंबईतील काही ठिकाण असतील तर तिथं तर आम्ही बघितलंय की स्वतः विकासकाचे पहिले बिल्डिंग पूर्ण झालेली आहे आणि SRV प्रकल्पातले काही लोक हे मुंबईच्या उचलून बाहेर फेकले गेलेले. हे सत्य आहे का? 100% सत्य. विकासकाची इमारत तयार होऊन विकली पण गेली, पण जे मूळ धारक होते, झोपडीधारक, भूमिपुत्र, त्यांना अजूनही घर मिळाले नाही. त्याच्यासाठी सरकारचे वेगवेगळे कायदे त्यांना दाखवले जातात, वेगवेगळे कायदे दाखवले जातात, त्यांना कोर्टाच्या
पिटिशन मध्ये अडकवलं जातं आणि मग त्याच्यामुळे ही स्कीम अशी रखडली जाते. अच्छा संतोषजी, ह्या SRA प्रकल्पामध्ये राजकीय हस्तक्षेप असतो का? 100% असतो. नगरसेवक असू द्या, आमदार असू द्या, खासदार असू द्या, सगळ्यांचे कट आहेत. काही ठिकाणी कट आहे तर काही ठिकाणी घर आहेत. माझ्या PA एक घर, माझ्या, आता मी ते शब्द वापरत नाही, माझ्या खास माणसाला नाही म्हणणार, बाईला घर, खूप बघितलं आम्ही. आणि हे होतं कारण जर विकासकांनी ते मान्य नाही केलं ना, त्याच्या फायली पुढे सरकत नाही. तेच आमदार, तेच खासदार त्या विरोध तक्रार टाकतात. ज्याचं सरकार असतं ना, ज्या वेळेला प्रकल्प सरकार असतं ना, त्याचा जर आमदार असेल, त्याचा जर खासदार असेल, तर विकासकावरती एवढं प्रेशर असतं, ते तो जे मागेल ते त्यांना द्यावं लागतं. म्हणजे ह्या गोरगरीब जनतेवरती जबरदस्ती लादलेला हा प्रकल्प दिसून येतोय. 101% लादलेलं आहे. म्हणजे मी आता तुम्हाला सांगितलं की ह्यांच्या लोकांना जे काही देणं घ्यावं लागतं, त्याच्यामुळे झोपडपट्टी धारकांच्या इमारतीच्या क्वालिटीवर परिणाम होतो. आज जर विकासका एखादा चांगला असतो, त्यांनी ठरवलं की मला झोपडपट्टी धारकांना एक चांगलं घर द्यायचंय, त्यासाठी मला 1000 रुपये एका घराला खर्च करायचा आहे. पण हे 1000 रुपये खर्च करत असताना हे जे मध्यस्थी असतात किंवा जे राजकीय हस्तक्षेप असतो, त्या लोकांना जर पैसे पुरवायला लागला तर ते 1000 रुपये कमी कमी होत जातात आणि झोपडपट्टीधारकांच्या घराच्या क्वालिटीवर त्याचा परिणाम होतो. विकासक हे 1000 रुपये जो बजेट ठरवलेला असतो, त्याच्यातून 200-300 रुपये टक्के जर इकडे जरी गेले तर ते क्वालिटी शेवटी खराबच होणार आहे. म्हणून त्या ठिकाणची घरं लवकर लिकेज होतात. लोकांचे घरांमध्ये एक आज मुंबईमध्ये जी घरं पूर्ण झालेली आहेत ना, ती आज पाडायला आलेली. क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाइज केलं जातं आणि कॉम्प्रोमाइज राजकीय लोकांसाठी विकासाला करावं लागतं. म्हणजे आज आम्ही आडव्या झोपडपट्टीमध्ये आहोत, लोक सांगतात की आम्ही इमारत बनवून दिली, लोकांच्या पाण्याचा प्रश्न मिटवला, लोकांच्या साफसफाईचा प्रश्न मिटवला, पण आजही त्या बिल्डिंग मध्ये पाणी येत नाही. तुम्ही मुंबई मधल्या SRA प्रकल्प झालेल्या काही झोपडपट्टींना भेट द्या, तिथल्या घरांना सेम जी घाण झोपडपट्टीमध्ये होती तीच घाण आज त्या बिल्डिंगच्या पाठीमागे झालेली असते. त्यांची ड्रेनेज साफसफाई होत नाही, त्यांना पाणी पुरत नाही. त्यामुळे हा कधीही न सुटणारा प्रश्न आहे. पुनर्वसन करायचं असेल तर त्यांना एक चांगलं घर आणि स्क्वेअर फीट. आज आम्ही सरकारकडे वारंवार मागणी करतोय की आज लोकांची कुटुंब वाढत चालली, त्यामुळे तुम्ही त्यांना स्क्वेअर फीट हे जास्तीत जास्त स्क्वेअर फीट दिलं पाहिजे. तुम्ही स्कीम लोकांसाठी राबवता ना, लोकांसाठी राबवलेली स्कीम असं म्हणता ना, तर ते स्क्वेअर फीट वाढवून लोकांना द्या ना. तुम्ही विकासकाचा फायदा का बघता, डेव्हलपरचा फायदा का बघता? डेव्हलपरला कमी कमवू द्या. अशी स्कीम करणारे लोक असेल त्यांना पुढे आणा, त्या विकासकांना पुढे आणा. अशी खूप लोक आहेत की ज्यांना लोकांना पण काही द्यायचंय, स्वतःसाठी पण काही ठेवायचंय, स्वतःचे पर्सेंटेज कमी ठेवतात काही लोक, लोकांना येतात. अशा लोकांना पुढे आणलं जात नाही. म्हणजे तुमच्या बोलण्यातून हा सगळ्या पद्धतीची गैरसोय ही जेव्हा बिल्डिंग उभं राहण्यानंतर झालेली असते, त्यात कमिटीचं मग काही रोल नसतो का? कसं असतं की एकदा कमिटीने घरं दिली तर तेही त्यांच्या मार्गाला मोकळं करतात, त्यांची पण खिशे भरलेले असतात. आज कितीतरी या स्कीम मधली लोक कमिटी बाहेर जातात. विकासक त्यांना बाहेर कुठेतरी घर घेऊन देतो, त्याच्या अध्यक्षांना. आमच्याकडे जिवंत उदाहरण आहे, मी नाव नाही सांगणार, की लोक त्या विकासकांनी बाहेर घर दिलंय आणि लोक बाहेर राहतात. त्याला जो बाहेर जातो त्याला इकडच्या लोकांनी आला प्रश्न कधीच कळणार नाही. त्या लोकांना काय लागतं काय नाही लागत कधीच कळणार नाही. मग ह्यातला भ्रष्टाचार कसा रोखला जाऊ शकतो? याचा भ्रष्टाचार रोखायचा असेल
तर विकासक जी काही लोकांना देणार आहे ते ओपन हार्ट असावं आणि जे काही तो सांगतोय ते रजिस्ट्रेशन डॉक्युमेंट करून, आज या ठिकाणी ना एकही डॉक्युमेंट या स्कीम मध्ये रजिस्ट्रेशन होत नाही. या ठिकाणी फक्त नोटराइज डॉक्युमेंट चालतं. रजिस्ट्रेशन डॉक्युमेंट करून जे लोकांना कमिटमेंट केलेली आहे ती कमिटमेंट त्यांनी पूर्ण केल्यानंतर जे गार्डन देणार आहे, जे काही त्यांना कमिटमेंट जे दिलं जातं की आम्ही हे देऊ ते देऊ, ते पूर्ण केल्यानंतर त्याच्या विक्रीसाठी जी परवानगी द्यायची ना ती अधिकाऱ्यांनी नंतर द्यावी. त्याला स्ट्रिक्टली सांगावं की लोकांचं पहिलं पूर्ण करावं. त्यांच्या पूर्ण त्यांनी लोकांना जे आश्वासित केलेलं आहे किंवा जे टाइम लिहून दिलेला आहे ते पूर्ण झाल्यानंतरच त्याला परवानगी दिली तरच हा प्रकल्प लोकांचे झोपडपट्टी धारकांसाठी चांगला आणि गुणवत्तेदार होऊ शकतो. संतोषजी, सगळ्या तुमच्या बोलण्यातून असं जाणवतंय की ह्या SRA प्रकल्पामध्ये खूप सारा गैरसोय होत आहे, गैरव्यवहार होत आहे. तर सरकारने या योजनेबद्दल पुनर्विचार केला पाहिजे का? 100% केलं पाहिजे. झोपडपट्टीमध्ये राहणारी माणसं काही किड्या मुंग्या आहेत का? झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या माणसाला पण तेच अधिकार असायला पाहिजे आणि चांगल्या इमारतीमध्ये राहणाऱ्या माणसांना पण तेच अधिकार असले पाहिजे. चांगल्या इमारतीमध्ये राहणारे लोक हे श्रीमंत आणि झोपडपट्टीमध्ये राहणारे लोक हे गरीब. एक श्रीमंत आणि गरीब हा जो भेदभाव आहे ना, हा जेव्हा मुंबईमध्ये मिटेल ना, लोक समानता, ही समानता जेव्हा ना बाबासाहेबांनी सांगितलं होतं की समानतेचं राज्य आलं पाहिजे, ती समानता कधी येईल? जेव्हा जे मी मगाशी सांगितलं, जे श्रीमंतांना तेच गरिबांना, जे गरिबांना ते श्रीमंतांना दिलं जाईल, त्यावेळेला ही समानता येऊ शकते. आज मला सांगा ना, आम्ही झोपडपट्टीमध्ये आपण राहतो, मी पण झोपडपट्टीमध्ये राहिलोय, आम्हाला कधीच मेंटेनन्स हा विषयच माहिती नव्हता. आम्हाला फक्त पाण्याचं बिल, लाईट बिल हेच होतं. पण आज मेंटेनन्स हा प्रकार आहे ना, एवढा प्रकार आलेला आहे की त्यामध्ये लोक घरं विकून जायला लागले. लाईट बिल झोपडपट्टीमध्ये येत होतं किती आमचं 200 आणि 300. आज बिल्डिंग मध्ये किती येतं माहितीये? 2000, 3000. घरकाम करणारी महिला कसं काय सर्वाइव्ह करते? त्यात 1000 रुपये मेंटेनन्स. मी जिथे 100 रुपये आमची झोपडपट्टीमध्ये कधी मेंटेनन्स भरत नव्हतो, भरायचं कधी लागलं, आवश्यकता लागली नाही. आज 1000 रुपये मेंटेनन्स प्लस लाईट बिल प्लस इतर खर्च लोकांना नाही परवडतो. काही लोक म्हणतात ना की मराठी माणसं मुंबईच्या बाहेर चालले, बदलापूर येतो. हाच प्रकार आहे. झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प राबवणं म्हणजे मराठी माणसाला इथून हद्दपार करणं. याच्यामध्ये सरकार आता मुंबईमध्ये जे करतायत ना की सर्व ठिकाणी झोपडपट्टी मुक्त मुंबई करायची आहे, झोपडपट्टी मुक्त नाही, मराठी माणूस मुक्त मुंबई करायची यांना. कारण मुंबईमध्ये मराठी माणसांना जर बाहेर काढलं नाही तर जे गुजराती माणसाला या ठिकाणी जे करायचंय ते पूर्ण होऊ शकत नाही. म्हणून सरकार आता हे जे प्रकल्प राबवते, सरकारी प्रकल्प हे षडयंत्र आहे. म्हणजे तुम्ही थेट सरकारवरती सवाल उचलताय? 100%. आज उभ्या झोपडपट्टी, आडवी झोपडपट्टी, उपरी झोपडपट्टी केल्यानंतर आम्हाला जो हवेशीर होते किंवा सूर्यप्रकाश ही अपेक्षा दाखवली जातो. हवेशीर हवा खेळती राहणार, सूर्यप्रकाश घरामध्ये राहणार. 30-30 माळ्याचे टॉवर उभारले जातात. 2 बिल्डिंगचे अंतर फक्त 10 ते 15 फूट ठेवतात. कोणत्या सरकारचं डोकं आहे हो? सूर्यप्रकाश येईल, बल्ब लावावे लागते सूर्यप्रकाशाला उजेड आणण्यासाठी. AI आता जी टेक्नॉलॉजी येते ना, ती AI टेक्नॉलॉजी राबवावी लागेल, तेव्हा लोकांना फील येईल की सूर्यप्रकाश घरामध्ये येतोय. एक प्रकारे हा कोंडवाडा चाललेला आहे आणि मराठी माणसाला मुंबईच्या बाहेर फेकण्याचं हे षडयंत्र.
बरं संतोषजी, मी सर्वात लास्ट प्रश्नावरती येतोय. ह्या SRA प्रकल्पामध्ये सुख आणि घर भेटेल का? साहेब, ह्या SRA प्रकल्पामध्ये घर मिळेल, सुख नाही मिळणार. का सांगतो? झोपडपट्टीमध्ये सुख होतं एकत्र कुटुंब. जेव्हा तुम्ही ह्या प्रकल्पात घर मिळेल ना, तर एकत्र कुटुंब राहत नाही, ते सुख जातं. आणि दोन भाऊ एकत्र, दोन परिवार एकत्र एक घरात झोपडपट्टीत राहत होते, पण जेव्हा हे घर मिळतं ना, भाऊ भावाचा वैरी होतो. आणि ती प्रॉपर्टी मला मिळावी, आम्हाला मिळावी म्हणून आपसापसात जी भांडणं होतात, जी मारामाऱ्या होतात, तिथे सुख संपतं. काही लोकांच्या सुखाकरता अनेक लोकांचं सुख हिरावून या प्रकल्पामध्ये घेतलं जातं. म्हणून मी तर म्हणतो, झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प हा मराठी माणसाच्या सुखाला आणि मराठी माणसाला हद्दपार करण्यासाठी हा प्रकल्प असतो. म्हणजे यात सुखी नाही, दुःखी नाही, घरी नाही दिसून येत. कारण की तुमच्या बोलण्यातून मुंबईच्या बाहेर जाणं, त्यातच सुख दिसते आणि दुःखी दिसते, मराठी माणसांना दिसते. नाही, मी मुंबईच्या बाहेर जाऊन ही मुंबई 105 हुतात्म्यांनी लढा देऊन ही मुंबई मिळवलेली. सहजासहजी मराठी माणूस बाहेर जाऊ शकत नाही, हो, जाणार पण नाही. पण आपलेच काही मराठी माणसं आमिषाला बळी पडतात आणि गोरगरीब जनतेला त्याच्या पाठीमागे घेऊन जाऊन या षडयंत्रामध्ये सहभागी होतात. या प्रकल्पामध्ये 10% लोक सुखी होतात, बाकी 95-90% लोक हे दुःखीच असतात. कोणीही याच्यामध्ये सुखी नाही. अर्धी लोक त्या घरामध्ये थोडे दिवस राहतात, कुटुंब वाढल्यावरती तेही घर विकून, आणि घरी कुणाला विकतात माहिती आहे का? आज आम्ही जो सर्वे केला त्या ठिकाणी इतर भाषिक लोक येऊन ती घरं विकत घेतात आणि आपला मराठी माणूस कल्याणच्या बाहेर, मुंबईच्या बाहेर. ठीक आहे संतोषजी, तुम्ही या संपूर्ण SRA प्रकल्पाबद्दल थोडी आम्हाला माहिती दिली आणि आमच्या सर्व रसिकांना तुम्ही दुःखी समजवलं, सुखी समजवलं आणि मराठी माणसाचं एक हृदय काय बोलतंय तेही सांगितलं. नमस्कार.